खेळाच्या मैदानातील सामन्याचा आनंद आपण कायमच लुटतो, मात्र आता राजकीय मैदानातही एक रोषहर्षक सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे। हा सामना आहे शिवसेना विरुद्ध भाजपामध्ये। होय, एकेकाळच्या या दोन मित्रांमध्ये हा सामना रंगलाय। अमित शहाना सुद्धा मी सांगतोय की हे फ्रेंडली मॅच नाही आहे। तुम्ही तुमच्या संकटात तुमच्या सोबत तुमच्या पाठी खंबीर उभा राहणारा मित्र तुम्ही गमावलेला आहात। शिवसेना प्रमुख त्यावेळेला नसते, मी मागे सुद्धा बोललेलो आहे। तर गोधरा आणि अहमदाबाद नंतर मोदींचं काय झालं असतं याचाही विचार करा। तुम्ही तो मित्र गमावलेला आहात आणि मित्राबरोबर तो महाभारतामधला जुगार नाही खेळायचा मला। आम्ही जुगारी नाही आहोत। हे फ्रेंडली मॅच नाही आहे, ही आहे ती आमच्या अस्मितेची लढाई आहे आणि महाराष्ट्र तोडण्याचं पाप ज्याच्या मनामध्ये आहे त्याची टक्कर माझ्या शिवरायाच्या भगव्याची आहे। शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ गिरगावमध्ये फोडला आणि अपेक्षेप्रमाणे भाजपावर तोंड सुख घेतलं। विजय तर आपला निश्चितच आहे, जिंकणार म्हणजे जिंकणार। पण आता कोणी तुम्हाला डिवचायचा प्रयत्न करेल, कोणी चिडवायचा प्रयत्न करेल, नवे आपली मतं फोडण्याचा सुद्धा प्रयत्न करेल, फाटाफूट करण्याचा प्रयत्न करेल। युतीबाबत मी निर्णय घेतलेला यापुढे युती नाही आणि उगाच एकदा युतीच्या जोखडातून बाहेर पडल्यानंतर मला आता युतीच्या राजकारणाला हात लावायचा नाही, अजिबात लावायचा नाही। भारत पाकिस्तानच्या मॅचकडे जशी सगळ्यांची नजर असते तशीच नजर सध्या मुंबईकरांची शिवसेना भाजपाच्या सामन्यावर लागली आहे। आता या मॅच मध्ये कोण कोणाचे विकेट काढतंय हे पालिका निवडणुकीच्या निकालानंतरच कळेल। तुर्तास तरी राजकीय मैदानातले दोन्ही संघ जोरदार सराव करतायत। मुंबई लाईव्ह।